काय सांगतोस? भुवीनं निर्णय बदलला? होय, शाळा बंद करणार नाही आता आई साहेब. लय मोठा चमत्कार झाला बघ. भुवी सुनबाईला भेटायला गेली आणि लगेच मार्ग निघाला बघ. आणि तो बी चांगला निघाला. भुवी आधीच सुनबाईला भेटायला जायला पाहिजे होती. हा, मी आणि दुर्गी सुनबाईला भेटायला गेलो नसतो ना, चाललं असतं. ज्याचं काम त्यानंच करावं. भुवी सुनबाईला भेटायला गेली आणि लगेच मार्ग निघाला की नाही बघ. बघ की, आणि भल्याचा निर्णय झाला ग. शाळा सेफ होत्या. मला सगळ्यात महत्वाचं ते बघ, शाळा सेफ होत. आणि मला विशेष काय वाटलं माहितीये, आई साहेब लिहून द्यायला तयार झाले. काय म्हणजे भुवी लिहून देणार आहे? कुणाला? मास्तरीन बसने लिहून देणार आहेत की इथून पुढे भविष्यात पण बाबा शाळा कवा बंद करणार नाही असं. अरे काय सांगतोस? लय चांगलं झालं बघ हे. भुवी हे बी करायला तयार झाली. मला बी आश्चर्यच वाटलं माहितीये का. मी जेव्हा पहिल्यांदा ऐकलं की नाही, बोललो हे कसं काय बोललो, कोणीकडनं काय जादू झाली काय कळलं नाही. हा, देवानं चांगलीच बुद्धी दिली बघ तिला. म्हणजे असे चांगले निर्णय घेऊ देत. उगा कशाला वाद घालत बसायचं. हे बघ ना, आधीच तिनं जर काय असा निर्णय घेतला असता तर तिचं आधीच लग्न झालं असतं ना. व आणि सुनबाई घरला आली असती, तुमचा बी संसार मार्गी लागला असता, होय की नाही? उगा येळ वाया गेला. जाऊ दे आता, ते बोलत बसून काय फायदा नाही. तू म्हणतेस तसं आहे. ती काय म्हणते ती येळ यायला लागत्या, आहे की नाही? आत्ता होतंय ना ते महत्वाचं म्हणायचं, पुढे जायचं. हा, ते बी खरंच आहे म्हणा. पण खरंच जे झालं ते चांगलंच झालं बघ. भुवी सुनबाईला भेटायला गेली ना, व माझ्या जीवाला चैनच पडत नव्हती. मी बी येड्यावणी करायला होतं. म्हणजे भुवी तिच्या बरोबर भांडल काय, दोघी समोरासमोर आल्या तर काय होईल, ती तिचं ऐकेल काय, ही तिच्याशी भांडल काय, काय सूचना झालं होतं बघ. आई अंबाबाईला मी सांगितलं, सुनबाई घरला परत येऊ दे आणि भुवीच्या लग्नाचा मार्ग मोकळा होऊ दे. खरंच आजी, तुझी प्रार्थना देवीनं ऐकली बरं काय. आणि आता आई साहेबांनी वकिलाला बी कामाला लावले की पुढचं जे काय कागदोपत्री जे काय जमाजमा करायची असेल ना शाळेच्या निर्णयाच्या बाबत, त्यासाठी एकदा काय ते लिखित दिलं ना आई साहेबांनी, मास्तरीनबाई घराकडे येतील, आई साहेबांचं बी लगीन होऊन सगळं चांगलं होईल बघ. बाय बाय बाय. केव्हा एकदा तो दिस येतोय याची मी वाट बघतेय बघ. भुवी मला म्हणायची, मोठं मालक तिचा राग राग करायचे, तेव्हा मला म्हणायची आम्ही यांच्यावर मनापासून प्रेम केलं, पण त्याने आमच्यावर कवच प्रेम केलं नाही. म्हणायची देवाकडे एकच प्रार्थना आहे, समाजात त्यांच्या बायकोचा मला मान मिळावा. आई अंबाबाईकडे एवढंच मागणं होतं तिचं. आणि उशिरा का होईना शेवटी तिची इच्छा पूर्ण झाली बघ. खरंच म्हणजे याचा तिला जेवढा आनंद आहे ना व, त्याच्यापेक्षा अधिक आनंद मला आहे. एकदा का भुवीच्या डोक्यावर अक्षरा पडल्या आणि तिचं लग्न झालं ना व, तुझ्या पोराबाळांचं तोंड बघितलं हे मी मरायला मोकळी. झालं काय आली का तुझी गाडी सारखी मरणार कशाला इथे? हा, तुला म्हणलंय ना व, तुला सेंचुरी मारायची आहे अजून. एवढ्यात कुठे जाते? 16 वर्षाची खंदी कार्यकर्ती काय उगाच म्हणतोय का आम्ही? तुला एवढं सगळं चांगलं व्हायला लागले. मास्तरीनबाई बी घरला येणार, आई साहेबांचं लगीन होणार, सगळं ते आई साहेब म्हणतात ना हॅप्पी हॅप्पी होणार. हॅप्पी होणार गे. ताई अगं तू झोपली नाहीस, 2-3 वेळेला चहा बी प्यायल्यास. तू तुझं नाही डोसकं दुखतंय का? थांब, डॉक्टर्सनी बोलवू काय? बोलवतेस नाही दुर्गे, डॉक्टरांना बोलायची काही बी गरज नाही. तुला एक काम सांगितलं ते धड करता येत नाही. गेल्या वेळेस सांगितलं होतं आमची तब्येत बिघडली म्हणून दाखव, तर केवढं केलंस तू. मोठे मालक आम्हाला थेट हिमालयात भरती करायला निघालते आयुर्वेदिक ट्रीटमेंटसाठी. अगं ताई, ते मी तुझ्या काळजीपोटी करत होते की नाही. अगं तुझी अवस्था बघूनच का नाही मला लई टेन्शन आलतं. ताई आता बी सांग की समजा ठीक आहे ना व? नाही दुर्गे, जवळ वकील ड्राफ्ट तयार करत नाही, सुनबाई ओके करत नाही, तोवर आमच्या डोळ्याला डोळा लागणार नाही. ताई एकदा तुमच्या परीने चेक करून घ्या, योग्य वाटतं का ते. हा बोला मॅडम. आम्ही काय बोलणार, आमचं झालंय बोलून, आता तुम्हीच बोला. अजून ड्राफ्ट तयार झाला नाही वय? हा, वकिलांची फौज लावली ना तुम्ही कामाला, मग अजून कसं नाही झाला? मॅडम काम झालेलं आहे, मी तुम्हाला पाठवतो, तुम्ही एकदा चेक करून घ्या. तुम्ही ओके म्हटलात की मी अक्षरा मॅडम कडे पाठवून देतो. हे बघा आम्ही सांगितलं तेवढंच लिहिलंय ना. हो मॅडम, अगदी तसंच केलंय, काही बदल केलेला नाही. हा ठीक आहे, मग
ताबडतोब तो घेऊन जावा सुनबाईंकडे आत्ताच्या आत्ता. हा उद्या सकाळी आम्हाला तो ड्राफ्ट फायनल पाहिजे आमच्या समोर सह्या करायला. कळतंय ना? व ठीक आहे मॅडम, तुम्ही म्हणाल तसंच करतो. ठेवतो फोन. हा आमचं काम आम्ही केलं. आता सुनबाईनं घरला परत यावंच लागल. कळलं मी काय सांगितलं ते? पुन्हा त्या घरात जायची काहीही गरज नाही. बाबा तुम्ही मला 10 दिवस दिलेत ना, मग काही गोष्टी मला माझ्या पद्धतीने करू देत ना. तुम्ही चिडचिड करू नका प्लीज. अगं पण त्या त्यांच्या म्हणण्याप्रमाणे सगळं तुला करायला लावतायत, हे मला पटत नाहीये. नाही बाबा, मी अगं नोकर नाहीयेस तू त्या घरातली, सून आहेस त्या घरातली. त्यांनी तुला कधीच तसं वागवलेलं नाहीये, हे डोळ्यांनी बघून आलोय मी सगळं. बाबा हे बघा, मी तुमचा राग समजू शकते, बरोबरच आहे. पण भुवनेश्वरी मॅडम म्हणतात तसं मी करत नाहीये. उलट मी आज त्यांना माझं जे म्हणणं आहे ते स्पष्टपणे सांगितलं. मी त्यांना सांगितलं की शाळा बंद करण्याचा तुमचा जो निर्णय आहे तो मागे घ्या. आणि त्यांनी मला शब्दही दिला बाबा. त्या मला म्हटलंय मी आता शाळा बंद करणार नाही. तेव्हा मी त्यांना म्हटलं मला नुसता शब्द नकोय, मला सविस्तर सगळं लिहून द्या. अगे त्या काय लिहून देणार तुला? असं काही करणं त्या शक्यच नाही. बाबा त्या लिहून द्यायला तयार झाल्यात. आणि एवढंच नाही, त्यांनी आज स्टाफची फुलपगारे सरांची माफी सुद्धा मागितली. काय? भुवनेश्वरी मॅडमनी माफी मागितली? मीच सांगितलं त्यांना माफी मागायला. त्यांनी तुझं ऐकलं? मी एवढं सगळं करायला तयार कशा काय झाल्या त्या? अगं इतक्या सहजासहजी सगळं करायला त्या तयार झाल्या ना, म्हणजे त्याच्या मागे काहीतरी कारस्थान असणारच. नाही बाबा, हे बघा, आत्ता भुवनेश्वरी मॅडमना बाबांशी लग्न करायचंय आणि ते लग्न व्हावं म्हणून त्या वाटेल ते करायला तयार आहेत. अहो मला बाबांनी फोन करून सांगितलं सुद्धा होतं, जेव्हा भुवनेश्वरी मॅडम तुला भेटतील तेव्हा तू तुझ्या मागण्या त्यांच्या समोर मांड आणि जोपर्यंत त्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत घरी परत येऊ नकोस. म्हणून तर मी हे सगळं केलं. मलाही वाटलं नव्हतं की मॅडम एवढ्या लवकर तयार होतील सगळं लिहून द्यायला, पण त्या तयार झाल्या बाबा. लिहून द्यायला तयार झाल्या, पण त्या लिहून देतील तेव्हा खरं म्हणायचं ना. मला खात्री त्या आत्ता जे बोलतायत ना ते त्या नक्की करतील. मी त्यांना सांगितलंय तुम्ही ड्राफ्ट लिहा आणि मला पाठवा चेक करायला. आता आपण फक्त वाट बघू त्या काय करतात. अक्षरा मॅम. हो मीच. बोला ना. मी भुवनेश्वरी मॅडमकडून आलो आहे. त्यांनी आम्हाला एक नोटीस ड्राफ्ट करायला दिली होती, तीच घेऊन आलो आहे. तुम्ही एकदा चेक कराल का बरोबर आहे का ते? तुम्ही जर ओके लवकर दिलात तर आम्ही फायनल ड्राफ्ट लगेच रेडी करू, कारण उद्या सकाळपर्यंत भुवनेश्वरी मॅडमना हा फायनल ड्राफ्ट सहीसाठी द्यायचा आहे. हो चालेल, मी बघते लगेच. ओके, तुम्ही लवकरात लवकर बघा आणि आम्हाला कळवा. जर तुम्ही फीडबॅक आज रात्रीपर्यंत कळवलात तर बरं होईल. ठीक आहे, मी कळवते नक्की. आमचा ईमेल ID यावरती लिहिलेला आहे, प्लीज कळवा आम्हाला. हो चालेल, थँक्यू. अक्षरा, तू आत्ता बोललीस आणि लगेच ड्राफ्ट तयारही झालं? मी तुला म्हटलं होतं नाही, आता मॅडम जे बोलतील त्या ते नक्की करतील. नाही होऊ देणार हे लग्न. ह्या चारुलता नाही, चारुलता नाही. भुवनेश्वरी मॅडम आहे, भुवनेश्वरी मॅडम आहे, भुवनेश्वरी मॅडम आहे. आम्हीच आहोत भुवनेश्वरी. सुनबाई, आमच्या लग्नाचा आम्ही जुळवून आणलेला डाव एकदा उधळलात तुम्ही, पण दुसऱ्यांदा नाही उधळू देणार तुम्हाला. किती बी मागण्या ठेवा आमच्या समोर, किती बी नाटकं करा, या बारीला तुमचं सगळं ऐकू आम्ही. एकदा का आमचं लगीन झालं, ऑफिशियली आम्ही मोठ्या मालकांची बायको आणि तुमची सासू झालो की मग बघा तुम्हाला कसा धडा शिकवतो ते.
कारण तुम्हाला धडा शिकवल्या बिगर आमच्या जीवाला काही चैन पडणार नाही. बोला वकील साहेब. मॅडम काम झालं. अरे वा, आत्ताच अक्षरा मॅडमकडे ड्राफ्ट पाठवलाय. चांगलं केलं. आणि मुख्य म्हणजे वेळेत काम केलं. मॅडम तुम्ही एखादं काम सांगितलं आणि ते वेळेत पूर्ण करणार नाही असं कधी होईल का? तेवढा विश्वास आहे आमचा तुमच्यावर, म्हणून तर आम्ही तुम्हाला हे काम सांगितलं होतं. बरं, आमच्या सुनबाई काय म्हणल्या? त्या वाचून त्यांचा फीडबॅक कळवतो असं म्हणाल्या. आहे का आता अजून फीडबॅक? त्याने सांगितलं ना, हो लवकर द्या तुमचा काय तो फीडबॅक. हो मॅडम, मी सांगितलंय. त्यांनी मला फीडबॅक दिला का मी लगेच तुम्हाला कळवतो. हा ठीक आहे, जे काही करायचं ते लवकर करा एवढंच आमचं म्हणणं आहे. मॅडम तुम्ही टेन्शन नका घेऊ. उद्या तुम्हाला फायनल पेपर मिळेल. अगं अक्षरा, अगं काय अक्षरा, अगं किती उशीर झाला, झोपली का नाही आहेस तू अजून? अगं नाही, जरा काम करते, काम झालं की झोपते. कसलं काम? अगं ते वकील आले होते ना, त्यांनी तो ड्राफ्ट वाचायला सांगितला ना, तो जरा वाचते. सकाळी कर ग बाळा. अगं आई, आजच त्यांना रात्री फीडबॅक पाठवायचा आहे. ठीक आहे, तू कर तुझं काम, तोपर्यंत मी वाचत बसते तुझ्याजवळ. अगं तू झोप की. अगं मला कुठली येते झोप, एक 10-15 पानं वाचते म्हणजे येईल आपोआप झोप. तुझी सवय माहितीये मला, तसंही वाचता वाचताच झोपतेस तू. अगं तू पोटात असल्यापासूनची सवय आहे माझी. मी तुला सांगितलं होतं ना अक्षरा, तू पोटात असताना बाबा मला गोष्टींची पुस्तकं आणून द्यायचे, मग ते वाचत वाचतच झोपायचे मी. मग तुझा जन्म झाला, मग तू थोडी मोठी झाली ना, तेव्हा बाबा तुला गोष्टी सांगायचे. मलाही वाटायचं ग तुला गोष्ट सांगावीशी, पण कामाच्या व्यापामुळे वेळच मिळायचा नाही. तू लहान असल्यामुळे तुला शाळेत पण सोबत नेता येत नव्हतं, आणि बरेचदा तर ना मी येईपर्यंत तू गाढ झोपलेली असायचीस ग. खूप वाईट वाटायचं मला, आपल्या लेकराला वेळच देता येत नाहीये. अक्षरा, मी ना तुला एका आजींकडे सोडून जायचे. चांगल्या होत्या ग त्या. नाही म्हणजे सुरुवातीला मला जरा टेन्शन यायचं, पण नंतर नंतर मी बघितलं, आम्ही जशी काळजी घेतो, लाड करतो ना तुझे, तशाच काळजी ते आपण घ्यायच्या ग. पाटणकर ना? हो बरोबर आहे. हो ग, किती वेळा त्या मला फिरायला घेऊन जायच्या. आम्ही रंकाळ्यावर तर कित्येक वेळा गेलोय, आठवतं मला. हो ग अक्षू, म्हणजे आम्ही नोकरीच्या व्यापामुळे जे काही करू शकलो नाही ना, ते सगळं केलं बरं त्या आजींनी. बिचाऱ्या नात्यात नव्हत्या आपल्या, पण त्यांनी त्यांच्या घरामध्येच एक छोटंसं पाळणाघर सुरू केलं होतं. पण नंतर नंतर ना त्यांचं घर म्हणजे आपल्यासाठी दुसरं घरच झालं होतं. अक्षू, तुझ्या आजी आजोबांना जेवढं शक्य होतं ना तेवढं केलं त्यांनी तुझ्यासाठी, पण त्यांच्यानंतर जर तुझ्यासाठी कोणी काही केलं असेल ना तर त्या ह्या पाटणकर आजी. बिचाऱ्या गेल्या ग, आठवणी तेवढ्या शिल्लक आहेत. एखादं प्ले स्कूल हवंच असतं ना. पण हो ग अक्षरा, आई आपल्या शाळेत सुरू केलं तर प्ले स्कूल. आई अंबाबाई, काय करावं कळणं झालंय. लई अस्वस्थ वाटायलाय आज. डोळ्याला डोळा लागना, मनातले विचार काही थांबनात. काय बाई विचार यायला लागलेत मनात. सुनबाई आता काय नवीन नाटक तर करणार नाहीत ना हो. आम्ही जी नोटीस पाठवली आहे ती वाचून ठीक आहे असं म्हणतील ना. मग सही करून दिल्यावर त्या घरला येतील का नाही असे अनेक विचार मनात येतात. आणि जसजसा वेळ जाईल तसतसं आमचं टेन्शन पण वाढायला लागलंय. आई अंबाबाई, आता तुझ्याकडे आमची एकच प्रार्थना आहे. आम्ही लई जुळवत आणलंय सगळं. घशाला कोरड पडस्तोवर सुनबाईंना समजावून सांगितलंय आम्ही. जे आम्हाला कधीच करायचं नव्हतं ते सुद्धा आम्ही केलंय. फुलपगारे आणि आमच्या शाळेतल्या नोकर वर्गाची माफी सुद्धा मागितली आम्ही. आम्ही जे काय प्रयत्न केले त्याला आता यश मिळू दे. वकिलांचा फोन कसा का नाही आला? हा बोला मॅडम. हा वकील साहेब,
झालं काय काम? नाही अजून. अजून झालं नाही? किती वेळ झाला तुम्ही नोटीस पाठवून? बराच वेळ झालाय मॅडम. ऍक्च्युली मी वाट बघतोय मॅडमच्या फीडबॅकची. म्हणजे अजून सुनबाईंचा फोन नाही आला? नाही ना मॅडम, आणि त्यांचा फीडबॅक आल्याशिवाय आपण पुढे काहीच करू शकत नाही. अहो तुम्ही कसली वाट बघायलाय? तुम्ही करा किती असती फोन, म्हणावं झालं का नाही वाचून. एवढी 2 पानं वाचायला एवढा वेळ लागतोय वय? त्यांना म्हणावं उगा येळ काढू नका. हा, सगळी कामं अर्जंट मध्ये व्हायला पाहिजेत. ठीक आहे मॅडम, मी करतो त्यांना फोन. आणि त्यांचा काही फोन बिन आला नाही हे तुम्ही आम्हाला सांगायचं की. उगा आम्हाला वाट बघाय कशाला लावलं तुम्ही? मॅडम, मला असं वाटलं की त्यांना विचार करायला थोडा वेळ द्यावा. हो, भरपूर वेळ दिलाय. अजून किती वेळ देणार त्यांना? आणि एवढा हाय काय त्या नोटिशीमध्ये की एवढा वेळ लागतोय त्यांना? आम्ही शाळा बंद करणार नाही हे त्यांना कळलं की झालं. हो मॅडम, पण अगोदर ते संपूर्ण वाचतील आणि मगच आपल्याला रिप्लाय देतील ना. आणि हो, मी मगाशी त्यांना फोन केला होता पण त्यांनी उचलला नाही. पण मॅडम, मला असं वाटतंय की ते पॉझिटिव्ह रिप्लाय देतील. हे बघा, त्यांनी जर का फोन उचलला नाही, त्यांच्याकडून काही फीडबॅक आला नाही तर लगेच आम्हाला कळवा. हा, आम्ही हवं तर बोलतो त्यांच्याशी. पण आजच्या आज हे कागद मिळवा म्हणजे झालं. ठीक आहे मॅडम, मी कळवतो. ताई, तू अजून झोपली नाहीस? झोप लागत नाही. का ग? काय नाही, वाट बघायला. कुणाची वाट बघायलास? सुनबाईंच्या उत्तराची. का? आता काय झालं? नाही झालं काय नाही. आम्ही वकिलांकडनं त्यांच्याकडे एक ड्राफ्ट करून पाठवलाय. आता त्यात ते वाचतील, मग त्या ओके करतील आणि मग कागदपत्र पुढे जातील. त्याची वाट बघायला. ताई, एवढंच नव्हं. अगं, मी एवढा लोड कशाला घ्यायल्यास? हे बघ ताई, तू तुझं काम केलं, आता ती तिचं काम करेल. जवळ हे काम होत नाही तोवर आमच्या जीवाला काही चैन पडणार नाही. आता कशात इगलं नका यायला. हो ग अक्षरा, अगं खूप चांगली कल्पना आहे ही. हो ना? हो अगं, शाळेत एखादं प्ले स्कूल असेल ना तर खूप चांगलं आहे अक्षरा. नाही म्हणजे तुमच्या वेळेस जशी पाळणा घरं होती ना तशी नाही आहेत बरं आजकालची हे प्ले स्कूल. परवा मी माझ्या मैत्रिणीसोबत तिच्या नातवाला आणायला म्हणून शाळेत गेले होते तिच्यासोबत. अगं तुला सांगते, काय मज्जा करतात तिथली मुलं. अगं धिंगाणा काय करतात, खेळतात, लोळतात, गाणी म्हणतात, काय काय सुरू असतं त्यांचं. आणि मध्येच ना त्यांच्या टीचरने शिकवलेली पोयम आठवते त्यांना आणि म्हणायला लागतात ते. किती छान. अगं बाई, आम्ही त्या नातवाला घेऊन निघणार होतो. कसलं काय, त्या मुलांमध्ये दोघी जणी जे काही रमलो ना आम्ही. नाही पण खरंच अक्षरा, हे प्ले स्कूल असायलाच हवंय. खूप चांगली कल्पना आहे अगं ही. हो, कारण मलाही असं वाटतंय की आपल्या शाळेत असं काहीतरी वेगळं सुरू करायला पाहिजे. म्हणजे बघ, मी काय विचार केला, आमचं बाळ जेव्हा मोठं होईल तेव्हा मी शाळेत शिकवत असेन, मग मी त्याला वेळ देऊ शकणार नाही, मग सगळंच खूप अवघड होऊन बसेल. पण जर आमच्याच शाळेत एखादं प्ले स्कूल असलं तर तिथे मी बाळाला ठेवू शकेन आणि मग आमची सतत भेट होईल. मुख्य म्हणजे माझं त्याच्यावर लक्ष असेल सतत, नाही का? अगं अक्षरा, खरंच हे तर माझ्या लक्षातच नाही आलं. नाही म्हणजे तुझ्या समोरच जर प्ले स्कूल असेल तर बाळाची पण काळजी मिटली ना, नाही का? मला असं वाटतं हा मुद्दा या ड्राफ्ट मध्ये ऍड करायला हवा. कर कर, अगदी कर. हा सर, बोला. सॉरी मॅडम, थोडा लेट कॉल केला तुम्हाला. नाही नाही, ठीक आहे. मी आपला ड्राफ्ट चेक करत बसले होते. बोला ना. झालं का तुमचं वाचून? नाही म्हणजे काही प्रॉब्लेम नाही ना ड्राफ्ट मध्ये? नाही, काही करेक्शन असतील तर आत्ताच सांगा, मी लगेच करतो. हा, 1-2 वाक्यांमध्ये जरा बदल करायचा होता. हा, बोला ना मॅडम, काय बदल करायचा आहे? तुम्ही जे लिहिलंय ना, शाळा बंद करणार नाही, हा, त्याचं काय? हा, तर एवढंच लिहिण्यापेक्षा तिथे भुवनेश्वरी मॅडम भविष्यात कधीही शाळेवर कुठलीही कारवाई करणार नाहीत, कधीही शाळा बंद करणार नाहीत असं लिहून द्या. आणि अजून एक गोष्ट पण ऍड करायची त्यामध्ये. सांगा ना मॅडम. शाळेमध्ये लवकरात लवकर प्ले स्कूल सुरू करण्यात यावं आणि यासाठी भुवनेश्वरी मॅडमची काही हरकत नसावी. प्ले स्कूल सुरू करायचंय? हो. मॅडम, मी हा मुद्दा ऍड करतो, पण त्यासाठी मला भुवनेश्वरी मॅडमचा अप्रुव्हल घ्यावा लागेल ना? हो
अर्थातच तुम्हाला भुवनेश्वरी मॅडमचं अप्रुव्हल घ्यावंच लागेल, बरोबर आहे. पण एवढा मुद्दा प्लीज ऍड कराल. माझी खरंच इच्छा आहे प्ले स्कूल सुरू व्हावं अशी. हां, आणि मी आधी जो मुद्दा सांगितला तो पण करेक्ट करून घ्या. हां, मी बाकी सगळा ड्राफ्ट चेक करते आणि मला अजून काही मुद्दे सुचले तर तुम्हाला मेल करते. ठीक आहे मॅडम. थँक्यू. ओके. काय झालं सर? अक्षरा मॅडमने काही करेक्शन सांगितले आणि काही 1-2 गोष्टी ऍड सुद्धा करायच्या. आत्ता? हो, आत्ताच. त्याशिवाय आपली सुटका नाहीये. मी या पेपरवर काही करेक्शन्स लिहून देतोय, ते तुम्ही लवकरात लवकर ऍड करा. अक्षरा मॅडमने मेल पाठवलाय, तो जरा चेक करा.